नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 11वी फिजिक्स याच्यामधील ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे न्यूमरिकल या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिला न्यूमरिकल आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स बिलो द सरफेस ऑफ द अर्थ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बाय 10% ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट द सरफेस गिवन रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर। तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी गिवन डेटा लिहून घ्यायचा आहे। गिवन डेटा त्यामध्ये नंबर 1 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे आर इज इक्वल टू 6400 किलोमीटर, ही रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स बिलो द सरफेस ऑफ द अर्थ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बाय 10%, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे डेप्थला ती काय झालेली आहे, 10% डिक्रीज झालेली आहे, 10% डिक्रीजेस म्हणून सांगितलं आहे। म्हणजे राहिलेली किती आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल। म्हणजे रिमेनिंग जर आपण बघितलं तर हे 90 भागिले त्या ठिकाणी 100 ऑफ काय असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। त्यानंतर यामध्येच आपल्याला काय लक्षात येत आहे, यामध्येच जर आपण हा जी डी जर कॅल्क्युलेट केला तर तो साधारणतः 0.9 ऑफ जी, म्हणजे जी डीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे 0.9 इंटू जी। आता आपल्याला माहिती आहे सोल्युशनमध्ये आपल्याला लिहिता येईल, सोल्युशन जी डी म्हणजे काय आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी डिवायडेड बाय आर। आपल्याला विचारलेलं काय आहे तर डी कॅल्क्युलेट करायचं आहे। जी डीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे 0.9 ऑफ जी इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी इथं कॅल्क्युलेट करायचं आहे। आर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, आरची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला किती दिलेली आहे 6400, पण या ठिकाणी आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन्स करून घेऊयात। जीला जी या ठिकाणी कॅन्सल होईल बरोबर, हे 1 या बाजूला आपण जर ट्रान्सफर केलं म्हणजेच डी डिवायडेड बाय आर, डी बाय आरला या बाजूला करूया, 0.9 ना पलीकडे केलं तर 1 मायनस 0.9 ओके इज इक्वल टू हे येईल 0.1 डी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 0.1। आपल्याला पाहिजे डी इज इक्वल टू 0.1 इंटू आर इज इक्वल टू 0.1 इंटू आर दिलेला आहे 6400, आरची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 6400 ओके। आता या ठिकाणी 0.1 मल्टिप्लाइड बाय 6400 याचाच अर्थ 640 किलोमीटर, म्हणजे डी जे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ज्याला आपण म्हणतो की डिस्टन्स बिलो दी सरफेस ऑफ द अर्थ, हे या ठिकाणी किती आलेलं आहे 640 किलोमीटर। नेक्स्ट प्रॉब्लेम, if the earth were made of wood, the mass of wooden earth would have been 10% as much as it is now without change in its diameter. Calculate the escape speed from the surface of this earth. म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, गिवन डेटा आपण या ठिकाणी लिहून घेऊया। गिवन डेटामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की मास ऑफ वुडन अर्थ इज इक्वल टू 10% ऑफ मास ऑफ ओरिजिनल अर्थ, म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी 0.1 मास ऑफ ओरिजिनल अर्थ या ठिकाणी लिहिता येईल। आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलेलं आहे, सोल्युशन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एस्केप वेलॉसिटी। एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्ही ई इज इक्वल टू √2gm अपॉन आर, हा एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे। आता व्ही ई याच्यावरून आपल्याला लिहिता येईल, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, विदाउट चेंज इन इट्स डायमीटर, म्हणजे डायमीटरमध्ये कोणताही चेंज होत नाही, म्हणजे रेडियसमध्ये कोणताही चेंज होणार नाही। जी कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे एस्केप वेलॉसिटी व्ही ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √m आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। देअरफॉर म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढे जर लिहायचं असेल, एस्केप वेलॉसिटी फॉर वुडन अर्थ आणि एस्केप वेलॉसिटी फॉर दी अर्थ, हे जर आपल्याला लिहायचं असेल तर VW अपॉन VE इज इक्वल टू √m मास ऑफ वुडन अर्थ डिवायडेड बाय ओरिजिनल मास ऑफ दी अर्थ। याच्यावरून आपल्याला VW कॅल्क्युलेट करता येईल। VW
इज इक्वल टू VE अंडर रूट मास ऑफ वुडन अर्थ डिवायडेड बाय मास ऑफ ओरिजिनल अर्थ. या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट केले, एस्केप वेलॉसिटी आपल्याला माहितीच आहे 11.2 इंटू मास ऑफ वुडन अर्थ. हे जर या ठिकाणी बघितलं तर ते किती दिलेलं आहे, किंवा मास ऑफ वुडन अर्थ आहे 0.1 एवढं, बरोबर. 0.1 ऑफ ओरिजिनल मास डिवायडेड बाय या ठिकाणी किती आहे, हे मास जसंच्या तसं m या ठिकाणी राहील. m ला m कॅन्सल झालं, राहिलं 11.2 इंटू अंडर रूट 0.1. हे जर कॅल्क्युलेशन आपण लॉग टेबलच्या साह्यानं जर या ठिकाणी केले तर आपल्याला हेच आन्सर या ठिकाणी किती भेटून जाईल. हेच आन्सर आपल्याला या ठिकाणी 3.54 किलोमीटर पर सेकंड हे या ठिकाणी एस्केप वेलॉसिटी फॉर वुडन अर्थ या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. कोणाची एस्केप वेलॉसिटी, कोणाची, कॅल्क्युलेट एस्केप स्पीड फ्रॉम द सरफेस ऑफ दिस अर्थ, म्हणजे वुडन अर्थची एस्केप वेलॉसिटी या ठिकाणी येईल 3.54 किलोमीटर पर सेकंड. नेक्स्ट न्यूमेरिकल, calculate the kinetic energy, potential energy, total energy and binding energy of an artificial satellite of mass 2000 kg. इथं आपल्याला गिवन डेटा लिहून घेता येईल. गिवन डेटा काय काय दिलेला आहे बघा. नंबर 1, मास ऑफ सॅटेलाइट म्हणजे स्मॉल m या ठिकाणी दिलेला आहे, किती आहे 2000 kg. त्यानंतर ऑर्बिटिंग ॲट अ हाईट म्हणजे h या ठिकाणी दिलेला आहे, किती 3600 किलोमीटर एवढी हाईट दिलेली आहे. अबोव दी सरफेस ऑफ द अर्थ गिवन काय आहे, g या ठिकाणी दिलेला आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर हा g दिलेला आहे. त्यानंतर r दिलेला आहे, r इज इक्वल टू 6400 किलोमीटर. आणि 5 नंबरला मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6 इंटू 10⁻24 kg. हे आपल्याला कॅपिटल M म्हणजे मास या ठिकाणी दिलेला आहे. आता सोल्युशनमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचं आहे तेही आपण गिवन डेटामध्ये पहिल्यांदा लिहून घेऊया. कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बाइंडिंग एनर्जी ही सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करून घेऊया. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहिती आहे -G/m/r. आता हा जो r आहे हा आपल्याला टोटल r या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. आणि तो जर टोटल r आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण असा करू शकतो, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R प्लस h. आता r जो आहे तो किती आहे 6400 प्लस या ठिकाणी आपल्याला h म्हणजे त्या ठिकाणी हाईट दिलेली आहे आणि ही हाईट किती दिलेली आहे 3600 किलोमीटर. म्हणजे टोटल r जो असेल तो या ठिकाणी किती येणार आहे बघा 10,000 किलोमीटर म्हणजे 10,000 किलोमीटर. म्हणजेच हे जर आपल्याला मीटरमध्ये लिहायचं असेल तर 10⁻7 मीटर हा आपल्याला या ठिकाणी काय भेटून जाईल r भेटून जाईल. आता ही r ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केली तर आपल्याला लिहिता येईल बघा -G ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू m कॅपिटल M आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 6 इंटू 10⁻24. स्मॉल m या ठिकाणी दिलेला आहे किती 2000 डिवायडेड बाय r ची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली 10⁻7. ओके, हे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले -6.67 इंटू 6 इंटू ह्या 2000 बद्दल 2 कन्सिडर केलं इंटू 10⁻11 इंटू 10⁻24 इंटू ह्या 3 शून्य ज्या आहेत ते 10⁻3 केल्या डिवायडेड बाय 10⁻7 -6.67 इंटू 6 दुणे 12 गुणिले 10ची पॉवर हे -11 अधिक 24 हे अधिक 3 24 आणि 3 झाले 27 27 वजा हे 11 आणि हे वरून गेलेलं 7
हे जर कॅल्क्युलेशन केलं तर येईल 10⁹ हे जूल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी किती भेटून गेली, -6.67 × 12 × 10⁹ जूल. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी तर लॉग टेबलच्या साहाय्यानं जर हे कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला -80.04 × 10⁹ जूल ही या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी भेटून जाईल. आता पोटेन्शियल एनर्जी झाल्यानंतर आपल्याला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 GMM अपॉन R इज इक्वल टू 1/2 × GMM अपॉन R. याची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 80.04 × 10⁹ इज इक्वल टू, हे जर आपण कॅल्क्युलेशन केले बेक के बे बेचोक 8,002 म्हणजे या ठिकाणी 40.02 × 10⁹ जूल ही या ठिकाणी आपल्याला काय भेटून जाईल, कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज इक्वल टू आहे काय फॉर्म्युला, -1/2 GMM अपॉन R इज इक्वल टू, आता -1/2 GMM अपॉन R हे ऑलरेडी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते किती आहे, 40.02 जूल. म्हणजे टोटल एनर्जी आपल्याला या ठिकाणी -40.02 इंटू 10⁹ जूल ही आपल्याला या ठिकाणी टोटल एनर्जी भेटून जाईल. आणि लास्ट आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू +1/2 GMM अपॉन R. म्हणजे या ठिकाणी बाइंडिंग एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू ½ GMM अपॉन R. याची व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे, 40.02 गुणुले 10⁹ जूल ही आपल्याला या ठिकाणी बाइंडिंग एनर्जी भेटून जाईल. नेक्स्ट, 2 satellites A and B are revolving around a planet. Their period of revolution are 1 hour and 8 hours respectively. The radius of orbit of satellite B is 4 × 10⁴ किलोमीटर. Find radius of orbit of satellite. गिवन डेटा आपण या ठिकाणी लिहून घेऊया. गिवन डेटा नंबर 1 काय दिलेला आहे, 2 सॅटेलाइट आहेत आणि त्यांचा टाइम पिरियड दिलेला आहे. म्हणजे TA पहिल्याचा टाइम पिरियड दिलेला आहे 1 hour. दुसरा जो आहे तो TB त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे 8 hours. नेक्स्ट 3 नंबरला काय दिलेला आहे, रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट B म्हणजे RB या ठिकाणी दिलेला आहे 4 × 10⁴ किलोमीटर. आणि हे जर आपण मीटरमध्ये केलं तर 4 × 10⁻⁷ या ठिकाणी 7 मीटर आपल्याला लिहिता येईल. फाइंड रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट A. आपल्याला विचारलेलं काय आहे, रेडियस ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट A ची रेडियस आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. सोल्युशनमध्ये आपल्याला लिहिता येईल. आपल्याला सोल्युशनमध्ये टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, T इज इक्वल टू 2π √R³ अपॉन GM हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. याचा जर स्क्वेअर केला तर T² इज इक्वल टू 4π² R³ डिवायडेड बाय GM या ठिकाणी लिहिता येईल. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 4π आणि m हे सगळेच्या सगळे या ठिकाणी कॉन्स्टंट आहेत. याचाच अर्थ T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. या रिलेशनच्या माध्यमातून आपल्याला अजून एक रिलेशन या ठिकाणी डेव्हलप करता येईल. TA² डिवायडेड बाय TB² इज इक्वल टू RA³ डिवायडेड बाय RB³ हे आपल्याला लिहिता येईल. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, RA कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर RA³ इज इक्वल टू RB³ इंटू TA अपॉन TB आणि या होल ब्रॅकेटचा या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर करता येईल. इज इक्वल टू RB या ठिकाणी किती आहे आपल्याकडं 4 × 10⁷ ब्रॅकेटचा क्यूब इंटू TA अपॉन TB. TA 1 आहे, TB 8 आहे म्हणजे 1/8 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल. आता 4चा क्यूब किती येतो 64 इंटू 10⁻7 त्रिक 21 गुणुले 8चा स्क्वेअर किती येईल 64. 64ला 64 या ठिकाणी कॅन्सल झालं. इज इक्वल टू RA³
आर ए क्यूब इज इक्वल टू 10 टू पॉवर किती आलं या ठिकाणी 21. ओके, म्हणजेच ह्याचा जर आपण त्या ठिकाणी स्क्वेअर रूट जर घेतला, क्यूब रूट जर घेतला, तर आर ए इज इक्वल टू येईल 10 टू पॉवर 7 मीटर. ओके, म्हणजेच आर ए जर आपण किलोमीटरमध्ये कॅल्क्युलेट केला तर तो येईल 10 टू पॉवर 4 किलोमीटर. ओके, आर एची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटली 10 टू पॉवर 4 किलोमीटर. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सन अँड द अर्थ given mass of the sun is equal to 1.99 into 10 to power 30 kg, mass of the earth is equal to 5.98 into 10 to power 24 kg, the average distance between the earth and the sun is equal to 1.5 into 10 to power 11 meter. ओके, गिवन डाटा आपण या ठिकाणी लिहून घेऊया. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी सगळ्यात अगोदर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे बिटवीन द सन अँड अर्थ. गिवन मास ऑफ सन म्हणजे या ठिकाणी मास ऑफ सन आपल्याला दिलेलं आहे आणि ते किती आहे 1.99 म्हणजे m1 इज इक्वल टू 1.99 इंटू 10 टू पॉवर 30 kg हा m1 दिलेला आहे. नेक्स्ट मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द अर्थ दिलेला आहे म्हणजे m2 या ठिकाणी कन्सिडर करूया आणि तो किती दिलेला आहे 5.98 इंटू 10 टू पॉवर 24 kg हा मास ऑफ दी अर्थ आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन म्हणजेच आरची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ती किती आहे 1.5 इंटू 10 टू पॉवर 11 मीटर ही आपल्याला दिलेली आहे. ओके, म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या 6.67 इंटू 10 टू पॉवर -11 ही जीची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. इंटू m1 आहे 1.99 इंटू 10 टू पॉवर 30 इंटू m2 आहे 5.98 इंटू 10 टू पॉवर 24 होल डिवायडेड बाय आर या ठिकाणी दिलेला आहे 1.5 इंटू 10 टू पॉवर 11 आणि ब्रॅकेटचा या ठिकाणी करायचा आहे आपल्याला स्क्वेअर. ओके, पॉवरच्या टर्म एका बाजूला आपण घेऊयात 6.67 इंटू 1.99 इंटू 5.98 इंटू 10 टू पॉवर -11 इंटू 10 टू पॉवर 30 इंटू 10 टू पॉवर 24 डिवायडेड बाय 1.5 याचा स्क्वेअर इंटू 10 टू पॉवर 22 इज इक्वल टू हे जर आपण या ठिकाणी 6.67 इंटू 1.99 इंटू 5.98 डिवायडेड बाय 1.5 याचा स्क्वेअर होईल 2.25 इंटू 10 टू पॉवर हे जर कॅल्क्युलेशन जर आपण या ठिकाणी केले तर हे येईल 10 टू पॉवर 21. आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी लॉग टेबलनं सोडवता येईल. आपल्या चॅनलवरती लॉग टेबल सिरीजमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स कसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पॉईंट शिफ्टिंग कसं करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. हे जर लॉग टेबलनं सॉल्व केलं तर आपल्याला याचा आन्सर येईल 35 इंटू 10 टू पॉवर 21 इज इक्वल टू हेच जर आपण कन्वर्ट केलं तर 3.5 इंटू 10 टू पॉवर 22 न्यूटन म्हणजे फोर्स जो आहे हा आपल्याला या ठिकाणी किती भेटला 3.5 इंटू 10 टू पॉवर 22 न्यूटन.